नमस्कार सगळ्यांना. विज्ञानाश्रम पाबळ आयोजित आजचा हा आपण वेबिनार आयोजित केलेला आहे. 21व्या शतकातील काय कौशल्य आहे आणि त्या आधारित मार्केटमध्ये काय संधी आहे, अशा अनुषंगाने आज आपण अ, काही गप्पा मारणार आहोत. नेमक्या काय संधी आहे हे जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे विज्ञानाश्रमचे प्रोग्राम मॅनेजर मान्य किशोर गायकवाड सर आहेत. किशोर गायकवाड सर गेल्या अनेक वर्षापासनं फॅब अकॅडमी नावाचा जो ग्लोबल कोर्स आहे, त्याचे मेंटर आहेत. देशविदेशातील सगळ्या विद्यार्थ्यांना ते या फॅब अकॅडमीबद्दल किंवा जागतिक काय संधी आहे आणि त्यातले काय कौशल्य मुलांमध्ये असायला पाहिजे, अशा अनुषंगाने ते मार्गदर्शन करत असतात. आज आपण वेबिनार सुरुवात करूया आणि काय कौशल्य आपल्याला अत्यावश्यक आहेत, मार्केटमध्ये काय संधी आहे, अशा अनुषंगाने आजचा हा वेबिनार असणार आहे. फक्त सगळ्यांना नम्र विनंती आहे की सुरुवातीला आपण सरांचं काही प्रेझेंटेशन आहे ते ऐकून घेऊयात. त्या आधारित तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते निश्चित तुम्ही विचारू शकता. किशोर गायकवाड सर, तुमचं स्वागत आहे. आपण सुरुवात करूया. हो. नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सेशन पुढे घेऊन जाण्याआधी अ, मैं सबसे एक बार पूछना चाहता हूं कि यहाँ पर जो भी उपस्थित हैं उन्हें मराठी आती है, ये समझकर मैं आगे बढ़ूंगा। ऐसा कोई है यहाँ पर जिन्हें बिल्कुल भी मराठी नहीं आती? अगर है तो हैंड रेज कीजिए या तो अनम्यूट करके बोलिए, या तो इमोजी जो भी रिएक्शन बटन है वहां पर आप हाथ ऊपर करके बता सकते हैं। अगर आपका कोई भी उत्तर नहीं आया तो मैं ये समझकर किशोर सर चलूंगा। किशोर सर तुमचा आवाज फार बारीक येतो आहे. हेलो। हेलो। हा अरे, बोला आवाज ना. येतोय तुमचा. हा येतोय येतोय. येतोय. तुमचा आवाज हे करून बघा तुम्ही, स्पीकरचा वॉल्यूम तुमचा कमी असेल एखाद्यास। तो मैं ऐसे पकड़ के चलता हूँ कि यहाँ पर ऐसा कोई नहीं है जिन्हें मराठी नहीं आती, तो मराठी मध्येच आपण हे सत्र पुढे घेऊन जाऊ. तर मला नाही वाटत असं कोणी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं विज्ञान आश्रमाच्या वतीने स्वागत आहे. आवाज कमी येत आहे. इतर सर्वांना आवाज येतोय का माझा? हो येतोय, व्यवस्थित येतोय. हा, तुमचं नेटवर्क मध्ये किंवा तुमच्या स्पीकरचा तुम्हाला व्हॉल्यूम वाढवावा लागेल. तुम्ही बाहेर असाल, कुठेतरी आउटडोअर मध्ये असाल तर एखाद्या वेळेस तुम्हाला हेडफोनचा वापर करावा लागेल. पण शक्यतो असं बघा की तुम्ही एका जागी कुठेतरी आहात बसलेले. ओके, तर आता आपण पुढे जाऊयात विषयाला. अ, आजचा विषय जो आहे, ज्याच्याबद्दल आपण हा वेबिनार ठेवलेला आहे, ज्याच्याविषयी ज्या कोर्स विषयी आपण आता इथे समजून घेणार आहोत, तर त्याची माहिती तो कशासाठी आहे, कोणासाठी आहे, हे सगळं थोडक्यात आपण आज बघूयात. एक 25-30 मिनिटामध्ये जेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये कव्हर करता येईल. अं, खूप जास्त आपण त्याच्याविषयी विस्तृतपणे आता बोलणार नाही आहोत, पण संक्षिप्त पण नेमकं आपण त्याच्याविषयी हा विषय इथे मांडणार आहोत. आणि एक अर्धा तासाचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर साधारणपणे एक 10-15 मिनिटं असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, किंवा तुम्हाला काही वेगळं सुचवायचं असेल तर तेही आपण एक 10-15 मिनिटं शेवटचे त्यासाठी राखीव ठेवलेले आहेत. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो. तुम्ही मला फक्त सांगा की ती तुम्हाला दिसतेय का? दिसतीये स्क्रीन? कारण मला चॅट बघता येत नाही एका वेळेस, खूप ते विंडो होतात त्यामुळे. ओके, तर फॅब अपॉर्च्युनिटी अकॅडमी, आता हा जो प्रोग्राम आहे, हा जो कोर्स आहे, तर ह्याचं नावापासूनच आपण सुरुवात करूयात. तर अपॉर्च्युनिटी हा शब्द जरी आपण घेतला तर संधी आपण ज्याला मराठीत म्हणतो, संधी, आणि फॅब म्हणजे फॅब्रिकेशन. माईक जरा योगेश सरांनी बघा. बाकीच्यांचे माईक तुम्ही म्यूट. योगेश सर, तुम्ही थोडस हे बघा मध्ये मध्ये कोणाचं जर अनम्यूट होत असेल. तर नावामध्येच ह्याच्या फॅब अपॉर्च्युनिटी अकॅडमी आहे. अपॉर्च्युनिटी हा शब्द आहे या नावामध्ये. तर मराठीमध्ये अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. योगेश सरांनी सुरुवातीलाच
जसं सांगितलं की संधी, व्यावसायिक उद्योग क्षेत्रामध्ये असलेल्या संधी किंवा नवीन कौशल्य किंवा नवीन रोजगाराबाबत असलेल्या संधी ह्या कोर्समुळे काय निर्माण होऊ शकतात, तर त्याची एक साधारण आराखडा आपण बघणार आहोत. फॅब म्हणजे फॅब्रिकेशन, आणि हे फॅब्रिकेशन म्हणजे नुसतं फॅब्रिकेशन न राहता डिजिटल फॅब्रिकेशन आणि त्या आधारित अजून काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेलं उत्पादन निर्मिती एका अर्थी आपल्याला म्हणता येईल. आणि त्याची अकॅडमी म्हणजे त्याचा जो कोर्स चालेल, तर त्या अकॅडमीचं नाव फॅब अपॉर्च्युनिटी अकॅडमी असं दिलेलं आहे. विज्ञान आश्रम आणि फॅब फाउंडेशन या दोन संस्थांमार्फत हा कोर्स सादर केला जातोय. तर थोडक्यात मी ओळख करून देतो. हे वेबिनारचं फ्लायर तर तुम्हा सर्वांपर्यंत ते आतापर्यंत पोहोचलेलंच असेल. नसेल तर तुम्ही इतर तुमच्या ओळखीमध्ये जे कोणी आहेत ज्यांना ह्या कोर्स विषयी अजून समजून घ्यायचं आहे, जे आज कदाचित उपस्थित राहू शकले नसतील काही कारणास्तव, तर त्यांना हे फ्लायर आणि ह्या रेकॉर्डिंग नंतर आपण शेअर करू, तर ते तुम्ही पाठवू शकता. तर बेसिकली थोडक्यात सांगायचं म्हणजे विज्ञान आश्रमाविषयी तुम्हाला ओळख असेल किंवा नसेल, संस्थेविषयी थोडक्यात मी ओळख करून देतो आणि मग माझी ओळख करून मग पुढे कोर्स विषयी आपण बोलूयात. हे अॅनोटेशन पण मला वाटतं जरा थांबवावं लागेल. कोणीतरी अॅनोटेट करते स्क्रीनवरती. आपण फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग बघूयात आणि जे काही चाललंय ते ऐकूयात. म्हणजे तुम्हाला दुसरं काही सध्या स्क्रीनवरती तुम्ही काही करू नका किंवा अनम्यूट करू नका. आता मला नाही वाटत की तुम्हाला ती अनम्यूट करण्याची आता सध्या गरज आहे. जेव्हा वाटेल तेव्हा मी स्वतःच तुम्हाला अनम्यूट करायला सांगेन आणि काही असेल तर उत्तर द्यायला सांगेन. तर विज्ञान आश्रम ही संस्था गेले 40 वर्षाहून अधिक काळ व्यवसाय प्रशिक्षण असेल किंवा शाळेमध्ये तंत्रज्ञानाला आधारित काही प्रोग्राम्स असतील, विज्ञान विशेष करून स्टेम ज्याला म्हणतो, ह्या आधारित काही प्रोग्राम्स असतील, आणि सध्या आधुनिक काही प्रोग्राम जसे स्कूल इनोव्हेशन प्रोग्राम असतील, अटल टिंकरिंग लॅब असेल किंवा इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी असेल, असे अनेको प्रोग्राम. आणि त्यातल्या त्यात पायाभूत आमचा जो प्रोग्राम आहे, जो विज्ञान आश्रमाच्या पाबळ तालुका शिरूर इथे या कॅम्पसमध्ये चालतो, तो म्हणजे डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी. तर असे अनेक कोर्स विज्ञान आश्रम गेले 40 वर्षाहून अधिक काळ राबवत आलेले आहे. याचा मूळ पाया हाताने काम करून शिकण्यामध्ये आहे. कुठलाही आमचा प्रोग्राम तुम्ही घेतला, कुठलाही कोर्स तुम्ही बघितलात, अगदी मूलभूत पासून ते आधुनिक प्रोग्राम, असे अनेक प्रोग्राम, याचा पाया एकच आहे की हाताने काम करून शिकणं, स्वतः एखादं नवीन कौशल्य काम करत शिकणं, व्यवसाय आधारित प्रशिक्षण किंवा प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो, प्रकल्प आधारित प्रशिक्षण. तर हे सगळं, ह्या सगळ्याचा पाया एकच आहे की प्रोजेक्ट थ्रू किंवा प्रकल्प आधारित कौशल्य प्राप्त करणे आणि त्याचा वापर इंडस्ट्रीमध्ये करणे, हे एकंदर विज्ञान आश्रमाच्याच शिक्षण पद्धतीचा मूळ पाया आहे. ही झाली थोडक्यात ओळख. ज्यांना माहीत नाहीये कदाचित, विज्ञान आश्रम पाबळ पुण्यापासून, पुणे शहरापासून एक साधारण 65-70 किलोमीटर अंतरावरती शिरूर तालुक्यामध्ये आहे. तर हा कोर्स कुठे असेल, कोणासाठी असेल, ह्या कोर्सची थोडक्यात माहिती फॅब अपॉर्च्युनिटी अकॅडमी ह्या कोर्स विषयी मी आता, ज्याच्याविषयी हा वेबिनार आहे, तर त्या कोर्सची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. हा कोर्स कोणासाठी आहे, कोर्स कोणी करायचा, कोण करू शकतं, एलिजिबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू, किंवा कोणाला म्हणजे कोणी करावा एकंदर. दुसरं, का का करावा हा कोर्स, त्यातून काय शिकायला मिळणार आहे. आतापर्यंत जे काही आपण निकष बघणार आहोत की कोणी करावा, त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतलेलं असेल, पण तरी सुद्धा हा कोर्स इतर बाकी कोर्स प्रमाणे एक नवीन कोर्स म्हणा किंवा नवीन डिग्री किंवा नवीन सर्टिफिकेट म्हणून करायचं आहे का, किंवा अजून काही कारण आहे, तर हे कारण पण आपण समजून घेणार. ह्या कोर्समध्ये नवीन काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला की जे आतापर्यंत तुम्ही शिकलेले नाही आहात, किंवा
जरी शिकलेले असाल तर त्याच्यामध्ये त्याला आधुनिकतेची किंवा इंडस्ट्रीच्या गरजेची जोड आहे का, हे आपण बघणार आहोत. ह्या कोर्सचं सर्वसाधारण वेळापत्रक काय असेल, टाइम टेबल, शेड्यूल ज्याला म्हणू आपण, 2 महिन्यामध्ये 8 आठवडे, आणि त्याची एक फी काय असेल, आणि हे सगळ्याची माहिती करून घेतल्यानंतर आपण तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं पण आपण ह्या सत्रामध्ये बघणार आहोत. तर हा कोर्स जसं म्हणालो मगाशी तसं 8 आठवड्याचं प्रशिक्षण असेल, 8 वीक्स. तर हे 8 आठवडे ह्याच्यामध्ये हे सखोल प्रशिक्षण, हँड्स ऑन प्रशिक्षण असेल, आणि 2 महिने ह्याच्यामध्ये इंटर्नशिप असेल. तर हा कोर्स बेसिकली उद्योग आधारित, म्हणजे व्यवसायाला निगडीत किंवा इंडस्ट्रीची गरज ओळखून बनवलेला हा प्रोग्राम आहे. तर मी असं का म्हणालो हे पण मी तुम्हाला थोडं पुढे गेल्यानंतर सांगेन. आणि ह्याच्यामध्ये पेड इंटर्नशिप, म्हणजे तुम्हाला त्या इंटर्नशिप करताना इंडस्ट्रीमधून पेड इंटर्नशिपचे काही पैसे पण मिळतील महिन्याला, आणि ते त्या इंडस्ट्रीनुसार किंवा त्या व्यवसायानुसार, त्या जागेनुसार, त्या लोकेशननुसार बदलतील. तर हे आणि इंटर्नशिप झाल्यानंतर एक नोकरी, पूर्णवेळ नोकरी मिळण्याची संधी ह्याच्यातून निर्माण होईल. हे फ्लायरमध्ये होतच, पण हे नेमकं कुठल्या इंडस्ट्रीला धरून असेल किंवा काय, ह्याचा अभ्यास सुद्धा विज्ञान आश्रम आणि हा कोर्स लॉन्च करण्याच्या आधी थोडाफार केलेला आहे, की इंडस्ट्रीमध्ये जाऊन भेटणे, पुणे आणि पुण्याच्या आसपास किंवा सर्वसाधारणपणे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास रांजणगाव MIDC असेल, चाकण MIDC असेल, हिंजवडी इंडस्ट्रियल एरिया असेल, किंवा अजून कुठलाही इंडस्ट्रियल एरिया आहे आपल्या पुण्याच्या आसपास, तर तिथल्या काही ठराविक कंपन्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन यांची भेट घेऊन, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून, तिथल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या गरजा समजावून घेऊन, की आत्ता सध्या मार्केटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये कुठल्या प्रकारचं प्रॉडक्ट्स बनत आहेत, ते प्रॉडक्ट बनण्यासाठी कुठल्या प्रकारचे तंत्रज्ञान किंवा कुठल्या प्रकारची कौशल्य सध्या गरजेचे आहेत, ह्याची विस्तृत माहिती विज्ञान आश्रमाने घेतली त्यांच्याकडून. एक प्रकारे सर्वे घेतला असं म्हणता येईल, की काही ठराविक प्रश्नच आम्ही बनवले होते आमच्यासाठी, की जेव्हा आम्ही ह्या उद्योग क्षेत्रामध्ये जाऊन ह्या लोकांच्या जेव्हा मुलाखती घेतल्या, की त्यांना नेमके काय प्रश्न विचारावेत जेणेकरून आम्हाला नेमकी माहिती मिळेल, आणि ते नेमकी माहिती घेऊन त्याच्या आधारित काय आपल्याला कोर्स बनवता येईल. तर असे अनेक प्रश्न उत्तर आपण म्हणजे प्रश्न संच घेऊन जेव्हा ह्या सगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा काही कॉमन गोष्टी आम्हाला आढळल्या. आणि आमच्यापैकी काही जण इंडस्ट्रीमधून आल्यामुळे थोडीफार सध्या काय ट्रेंड चालू आहे, कुठल्या कौशल्यांची सध्या जास्त गरज आहे, ह्याची एक माहिती मिळाल्यानंतर आपण काही व्यावसायिक उद्योग करणारे लोक आपल्या विज्ञान आश्रमाच्या कॅम्पसमध्ये सुद्धा आले होते ह्या प्रोग्राम विषयी चर्चा करण्यासाठी, ज्यांना नेहमी त्यांच्या स्टाफसाठी किंवा त्यांच्या एकंदर टीमसाठी सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण लागतं, आणि ते ह्या कोर्सच्या माध्यमातून पण देता येईल, त्याची जोड मिळेल, अशा पण चर्चा आम्ही ह्या कोर्स लॉन्च करण्याच्या आधी केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 3-4 गोष्टी प्रामुख्याने जाणवून आल्या. त्या म्हणजे 2 क्षेत्र बेसिकली, आणि तुम्हाला पण त्याच्याविषयी थोडक्यात माहिती असेलच, ह्यात काही नाविन्य नाहीये, पण तरी सुद्धा एक महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे क्षेत्र प्रामुख्याने सध्या खूप ह्याची मागणी आहे. इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील, आणि किंवा अगदी ट्रॅडिशनल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जरी असली, तरी त्या ट्रॅडिशनल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये उत्पादन करण्यासाठी लागणारं इलेक्ट्रॉनिक्सचं बॅकग्राऊंड, ऑटोमेशनचं बॅकग्राऊंड, किंवा तिथे सुद्धा लागणारं इलेक्ट्रिकलचं बॅकग्राऊंड, डिझाईन आणि प्रोग्रॅमिंगचं बॅकग्राऊंड, ह्या सगळ्याचा विचार करता एक ठराविक कौशल्यांची यादी आम्ही काढली, आणि त्या आधारावरती एक 2 मॉड्यूल आपण ह्या कोर्स च्या निमित्ताने लॉन्च करतोय किंवा प्रस्तुत करतोय. त्यापैकी कुठलंही एक मॉड्यूल आणि एक इंटर्नशिप, म्हणजे 2 महिन्याचं एक मॉड्यूल आणि 2 महिन्याची एक इंटर्नशिप, असं तुम्ही करू शकता. ते त्याच्याविषयी थोडक्यात पुढे येईलच,
आणि त्या मॉड्यूलच्या आधाराने म्हणजे त्या 2 पैकी कुठल्याही एका मॉड्यूलच्या आधाराने त्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही इंटर्नशिप करू शकता. जिथे इंटर्नशिप कराल तिथेच नोकरीची संधी उपलब्ध होईल की नाही सांगता येत नाही. पण झाली तर छान आहे, नाही झाली तर दुसऱ्या कुठल्या सिमिलर इंडस्ट्रीमध्ये पण होऊ शकतं. तर ते आपण ठराविक अजून एक ठराविक पद्धतीने ते मांडतोय आणि त्या संधी जशा उपलब्ध होतील तसतसं आपल्याला हा प्रोग्राम अजून वेगळ्या पद्धतीने पण पुढे घेऊन जाता येईल. कुठल्याही एका विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त म्हणजे आता 2 मॉड्यूल तर आपण लॉन्च करतोय, तर तुम्हाला 1 किंवा दोन्ही मॉड्यूल तुम्ही करू शकता. 2 वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही इंटर्नशिप करू शकता आणि ही इंटर्नशिप पेड असल्यामुळे तुम्हाला त्या इंटर्नशिपच्या दरम्यान येणारा खर्च किंवा तो सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये सहज शक्य होईल. तर हा कोर्स कोणासाठी आहे, काय आहे कोर्स, थोडक्यात आपण बघितलं. अजून विस्तृतपणे बघणार आहोत की त्यात काय शिकायला मिळणार आहे. पण कोणासाठी आहे, मूळ प्रश्न हा आहे की बाबा हे 3-4 क्रायटेरिया आपण ह्याच्यामध्ये मांडलेले आहेत. एक तर वयवर्ष 18 ते 24 च्या दरम्यान असणारे विद्यार्थी किंवा म्हणता येईल त्याला युवक युवती. 24 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याच्याविषयी विशेष करून नंतर बोलू शकतो. पण 18 ते 24 हा आदर्श वयोगट आहे ज्याच्यामध्ये आपण हा कोर्स ज्यांच्यासाठी आपण हा बघतोय की जो अगदीच उपयुक्त आहे. दुसरं म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण झालंय, ITI आहे किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला आहे किंवा फ्रेश ग्रॅज्युएट आहात तुम्ही कुठल्याही टेक्निकल कोर्समध्ये, जसं की अगदी BE असाल किंवा BSc असाल, BCA असू शकता. तर कुठल्याही प्रकारचं फ्रेश ग्रॅज्युएशन तुम्ही नुकतंच पूर्ण केलेलं आहे आणि इतर कुठलंही सध्या ट्रेनिंग तुमचं चालू नाही, म्हणजे कुठलंही सर्टिफिकेट ट्रेनिंग किंवा कुठला डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा असं कुठलंच सध्या चालू नाहीये. आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे आणि तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा सध्या जॉब हातात नाही आणि तुम्ही नोकरीची संधी शोधत आहात, तर ह्यापैकी ह्यातले काही क्रायटेरिया असतील तर सगळ्यात आदर्श ह्या प्रोग्राम करण्यासाठी जे स्टुडंट म्हणता येतील, तर ते ह्या हे हे क्रायटेरिया फुलफिल होत असतील तर सगळ्यात आदर्श स्टुडंट असतील. पण अदरवाईज समजा तुमच्याकडे जॉब आहे आणि तुम्ही अजून इतर कोणत्या प्रकारचा जॉब बघत आहात, तर तरी सुद्धा तुम्ही करू शकता. असं नाही गरजेचं की बाबा हे क्रायटेरिया फुलफिल झालेच पाहिजेत आणि मग तुम्ही येऊ शकत नाही. हे सर्वसाधारण आपण एक ढाचा मांडण्यासाठी आपण हे केलेलं आहे. पण सध्या तुम्ही कुठेतरी ट्रेनिंग घेत असाल आणि ते संपत आलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला वाटते की नाही मी हे करू शकतो, कारण हा पूर्ण वेळ हा कोर्स असणार आहे. तर त्याचं शेड्यूल जेव्हा येईल तुम्हाला कळेल. त्यामुळं एक नक्की आहे की दुसरं कुठलं तरी पूर्ण वेळ ट्रेनिंग चालू असेल तर हे करता नाही येणार एवढं मात्र आहे. जॉब असेल तर पण तरी पण कसं करता येईल, तर त्याला एक थोडीशी अडचण येऊ शकते. पूर्ण वेळ करता येण्यासारखं असेल तर अगदीच तो 8 आठवडे तुम्हाला शक्य आहे. आता का करायचा कोर्स, तर एक 4-5 मुद्दे जर बघितले मगापासून मी जे काही मांडतोय इथं, तर एक म्हणजे उद्योगांची सध्याची असलेली गरज एकतर ती जाणून घ्यायची संधी तुम्हाला आहे आणि ती पूर्ण करणे म्हणजे स्वतःमध्ये ते कौशल्य आहेत का बाबा, ही गरज मी एक व्यक्ती म्हणून एक एम्प्लॉई म्हणून पूर्ण करू शकतो का. तर ती एक बघण्याची संधी तुमच्याकडे आहे. ती गॅप जी आहे ती दरी की इंडस्ट्री शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जॉब करण्यासाठी जातो तेव्हा साधारणपणे तिथे 6 महिने हे दिलेलेच असतात की तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रोबेशन वरतीच असता. तिथे गेल्यानंतर तिथले लागणारे कौशल्य शिकणे आणि कौशल्य म्हणजे नुसती कामाचंच कौशल्य असं नाही, ते काम एकंदर तुम्ही जेव्हा त्या कामाचं व्यवस्थापन करता, इतर लोकांशी जेव्हा मिळून मिसळून काम करता, दुसऱ्या डिपार्टमेंटशी जेव्हा तुम्ही तुमचा संबंध येतो तेव्हा इतर लोकांशी किंवा तुमच्या कस्टमरशी जेव्हा तुम्ही संपर्क साधता तेव्हा त्यांच्याशी कसं बोलता, काय बोलता, काही नाही बोलत किंवा काय बोलायला नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं एकंदर तुम्हाला जेव्हा कौशल्य येतं तेव्हा जाऊन इंडस्ट्री तुम्हाला परमनंट म्हणा किंवा तुम्हाला कन्फर्मेशन देते की बाबा आता तुमचं हे 6 महिन्याचं प्रोबेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण वेळ तुम्ही जॉईन करू शकता किंवा पूर्ण वेळ ते तुम्हाला समाविष्ट करून घेतात.
पण ही जी दरी आहे ती सध्या खूप मोठी आहे आणि ती जी गॅप आहे ती भरून काढण्यासाठी या कोर्सचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. दुसरं म्हणजे जो काही कोर्स तुम्ही आतापर्यंत डिग्री म्हणून डिप्लोमा म्हणून केला असेल तर त्याच्यामध्ये पुस्तकी ज्ञान तर प्रत्येकालाच मिळालं असेल, पण ते पुस्तकी ज्ञान ऍडव्हान्स इंडस्ट्रीमध्ये किती पातळीपर्यंत ते आधुनिक किंवा प्रगत आहे, तर तो पण एक गॅप भरून काढण्याची संधी आहे. तुम्हाला नवीन जे काही इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड चालू आहे ती शिकण्याची एक संधी आहे आणि त्याच्यासोबतच ती नवीन तंत्रज्ञान शिकण्याचं कौशल्य मिळवण्याची एक ही एक संधी आहे. आणि जेव्हा ही इंटर्नशिप असेल 2 महिन्याची, तेव्हा ही उद्योग आधारित, जेव्हा आपण म्हणालो की हँड्स ऑन इंटर्नशिप असेल, त्यामुळे इंटर्नशिपसाठी जे कोणी ऑर्गनायझेशन्स पुढे येतील, आम्हाला पार्टनरशिप करतील, तेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअली जे काही प्रोजेक्ट्स किंवा प्रॉडक्ट निर्मितीमध्ये तो प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही तुम्हाला बेसिकली संधी असेल. आणि स्वतःला रोजगारक्षम बनवणं म्हणजे एम्प्लॉयबल ज्याला आपण म्हणतो, कारण शिक्षण घेतल्यानंतर लगेचच इंडस्ट्रीमध्ये फिट होतच असाल किंवा कोणी होतच असतं असं काही नाहीये. तर ती जी गॅप भरून काढण्यासाठी आहे, तर इंडस्ट्रीमध्ये जाण्याआधीच रोजगारक्षम बनवणे किंवा बनणे हा एक ह्या कोर्सचा एक उद्योग बेसिकली उद्यमशील बनणे, रिसोर्सफुल बनणे हा एक कोर्सचा बेसिकली उद्देश आहे किंवा पर्पज त्याला म्हणता येईल. त्यासाठी हा कोर्स तुम्ही करू शकता. नोकरीच्या नवीन संधी म्हणजे आत्ता करत असलेल्या नोकरीपेक्षा वेगळी काहीतरी नोकरी करणे किंवा सध्याच्या आधुनिक गरजांना, जसं मगाशी म्हटलो की ती गरज भागतीये आणि कुठेतरी नवीन ट्रेंड पण मला शिकायला मिळतोय, तर ही एक संधी उपलब्ध होऊ शकते ह्या कोर्समधून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अदरवाईज शाळा कॉलेजमधून शिकवलं जात नाही ते म्हणजे व्यवस्थापन कौशल्य, ज्याच्यासाठी मग काही मॅनेजमेंटचे काही प्रोग्राम केले जातात किंवा इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट जे असतं ते वेगवेगळे ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं, जसं की संवादन कौशल्य, तुम्ही इतरांशी कसं संपर्क करता किंवा तुमचे संभाषण स्किल कसे आहेत, कौशल्य कसे आहेत, किंवा तुम्ही इतरांशी टीमवर्क कसं आहे तुमचं, इतरांशी मिळून मिसळून तुम्ही कसे राहता. तर हे टीमवर्क शिकणं असेल, सॉफ्ट स्किल ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामुळे तुम्ही टेक्निकल कामासोबतच इतर मनुष्यबळ, इतर लोकांसोबत तुम्ही कसे मिळून मिसळून हे करू शकता. एक मिनिट, हे जरा अनोटेशन बंद कराल का? निखिल सरदार. सेटिंग मध्ये जाऊन आहे ना, थोडं सेटिंग मध्ये जाऊन हे करता येईल त्याला चेंजेस. योगेश सर जरा ते थोडंसं बघून घ्या ना, कारण ते मध्ये मध्ये हो सर. मला ते आता नाही दिसत आहे. कंटिन्यू. हा, तर व्यवस्थापन कौशल्य, मॅनेजमेंट स्किल्स, सॉफ्ट स्किल्स ज्याला आपण म्हणतो, संभाषण कौशल्य असेल किंवा प्रेझेंटेशन स्किल्स, जेव्हा आपलं काम इतरांना सादर करायचं असतं. हे पुन्हा येतं इथे. तर आता एखाद्या ऑनलाईन मीटिंग मध्ये सुद्धा आपण कसं पार्टिसिपेट करायचं हे कौशल्य सुद्धा गरजेचं आहे. तर ते कौशल्य तुम्हाला जर पुढे जाऊन घ्यायचं असेल किंवा इतर आपलं काम प्रेझेंट करताना सुद्धा कसं करायचं, प्रेझेंटेशन स्किल कसं असावं, हे सुद्धा एक स्किल आहे. ते स्किल शिकण्याची सुद्धा एक संधी आहे. आतापर्यंत शिकत आलेला काहीतरी नवीन शिकायचं आहे तर हे एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. एक बारीक येतो.
तर ह्या कोर्समध्ये बेसिकली काय शिकायला मिळणार आहे, हे पण आपण आता समजून घेऊयात. तर ह्या फ्लायरमध्ये काही गोष्टी तुम्हाला नमूद केल्या होत्या, जसं की प्रोग्रॅमिंग, कॅड आणि 3D प्रिंटिंग, कम्प्युटर एडेड डिझाईन. तर कम्प्युटर एडेड डिझाईन मध्ये 2 डायमेन्शनल डिझाईन आणि 3 डायमेन्शनल डिझाईन. बेसिकली इथे जे तुम्हाला चित्र बघायला मिळतात ह्या स्क्रीनवरती, की 2 डायमेन्शनल डिझाईन कशासाठी शिकायचंय. तर बेसिकली जेव्हा आपण लेझर कटिंग मशीन, सीएनसी लेझर कटिंग मशीन किंवा सीएनसी आधारित अजून दुसऱ्या कुठल्या मशीन्स विषयी जेव्हा शिकू, तर त्यासाठी प्रॉडक्ट डिझाईन किंवा पार्ट डिझाईन करण्यासाठी 2 डायमेन्शनल डिझाईन करणं किंवा येणं गरजेचं असतं. त्याच्यासोबत 3 डायमेन्शनल डिझाईन. तर ते 3 डायमेन्शनल डिझाईन एक तर 3D प्रिंटिंग असेल किंवा तो पूर्ण प्रॉडक्ट किंवा ते पूर्ण प्रकल्प जो आहे तो तुम्हाला कशा प्रकारे उभा करता येईल, किंवा त्यासाठी 3D डिझाईन आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण ह्याच्याविषयी इथे शिकणार आहोत या कोर्समध्ये. 3D प्रिंटिंग, विज्ञानाशामध्ये 3D प्रिंटिंग वरती पण काम चालतं. तर वेगवेगळ्या प्रकारचे 3D प्रिंटर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसेस असतात. तर त्यापैकी काही ठराविक 3D प्रिंटिंग च्या प्रोसेसेस आपण ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत. बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बरंच काही ह्या कोर्समध्ये ते वेगळं मॉड्यूल येतं त्याचं, आपण ते वेगळं मॉड्यूल म्हणून बघतो. ते कुठले 2 मॉड्यूल आहेत, तर त्यापैकी कॅड, 3D प्रिंटिंग, 3D डिझायनिंग हे एकंदर डिजिटल फॅब्रिकेशन मध्ये येतं. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड एम्बेडेड प्रोग्रामिंग मध्ये बेसिकली इलेक्ट्रॉनिक डिझाईन, अशा प्रकारचे प्रिंटेड सर्किट बोर्ड डिझाईन करणं किंवा सेन्सर्स वापरून काही रीडिंग घेणं, त्या सेन्सरचा वापर करून एखादी मशीन चालू बंद करणं, ज्याला आपण ऑटोमेशन म्हणतो. तर इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते, ज्याला इंडस्ट्रियल ऑटोमेशन असं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या कोर्समध्ये आपण शिकतो आहोत. आणि त्याच्या जोडीलाच ह्या दोन्ही मॉड्यूलमध्ये आपल्याला गरज लागणार आहे, किंवा जी गरज सध्या बाहेर पण आहे, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा अनालिटिक्स. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात असा किंवा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये असा, सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा अनालिटिक्स, तर हे प्रत्येक क्षेत्रात किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात जरी असेल तुम्ही, तर ते ह्या 2 गोष्टी आजकाल एक त्याला आधुनिकतेची जोड म्हणून पण बघितलं जाऊ शकतं, किंवा आजकाल सध्या मूलभूत गरज म्हणून पण त्या गोष्टी त्याच्याकडे तुम्ही बघू शकता. तर ह्या 2 गोष्टी आणि ह्याच्यासोबतच तुमचं काम इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक माध्यम म्हणा, किंवा एक हा मंच किंवा प्लॅटफॉर्म असं म्हणता येईल. जसं टाइम मॅनेजमेंट, लिडरशिप स्किल, नेतृत्व कौशल्य, संवाद कौशल्य, ही सगळी 21st सेंचुरी स्किल ज्याला अदरवाईज म्हटलं जातं, 21व्या शतकातील महत्वाची कौशल्य. तर ही कौशल्य ह्या प्रशिक्षणाचा भाग आहेत. आता ह्याच्याविषयी अजून आज आपल्याला ह्याच्या खोलात जाता नाही येणार. एक साधारणपणे हे 2 मॉड्यूल आपण बघतोय, की सर्टिफिकेट कोर्स इन इलेक्ट्रॉनिक्स अँड एम्बेडेड प्रोग्रामिंग. इलेक्ट्रॉनिक्स आणि एम्बेडेड प्रोग्रामिंग हे आजकाल प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, किंवा अजून स्पोर्ट्स इंडस्ट्री असेल, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स रिलेटेड काही प्रॉडक्ट बनवले जातात, किंवा हेल्थ मेडिकल रिलेटेड काही इंडस्ट्री असेल, तर मेडिकल किंवा हेल्थ प्रॉडक्ट जिथं बनवले जातात. तर ह्या सगळ्याच प्रॉडक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि एम्बेडेड, आणि साधारण दैनंदिन जीवनात उदाहरण जरी घेतलं तर तुमच्या माझ्याकडे असलेला हा फोन सुद्धा एक एम्बेडेड प्रोग्रामिंगचाच भाग आहे. तर हे प्रॉडक्ट कसे बनवले जातात आणि त्यासाठी काय काय कौशल्य लागतात, तर हे ह्या मॉड्यूलमध्ये आपण शिकणार आहोत. आणि दुसरा कोर्स जो आहे तो सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल फॅब्रिकेशन. तर त्याच्यामध्ये मग कम्प्युटर एडेड डिझाईन, कॅड, कम्प्युटर, त्याच्यामध्ये लेझर कटिंग असेल, 3D डिझाईन, 3D प्रिंटिंग असेल. तर ही सगळी कौशल्य ह्या डिजिटल फॅब्रिकेशन मध्ये येतील. तर कुठला कोर्स आपण लॉन्च करणार आहोत, किंवा तुम्हाला कुठल्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, तर ते पण आपण नंतर जेव्हा ह्या कोर्सचे ऍडमिशन्स सुरू करू तेव्हा आपल्याला कळेल. दोन्हीपैकी एक तरी 4 मे ते 26 जून पर्यंत, साधारण ह्या 8 आठवड्यामध्ये हा कोर्स पाबळ येथे होईल. हा पूर्णपणे निवासी कोर्स असेल पाबळमध्ये. आणि पाबळमध्ये आपल्याला जे विद्यार्थी यासाठी ऍडमिशन घेतील, तर त्यांना राहण्याची व्यवस्था असेल. आणि तो कोर्स
सोमवार ते शुक्रवार 5 दिवस प्रत्येक आठवड्यात वेगळा विषय असेल. जसं इथं साधारण एक टाइम टेबल इथं मांडलेलं आहे. पहिल्या आठवड्यामध्ये 4 ते 8 मे, 11 ते 15 मे, हे एक साधारण एक 5 आठवड्याचं चित्र आहे इथे. पण हे टेबल मोठं असल्यामुळे फक्त 5 आठवडे इथे लिहिलेलं आहे. आणि प्रत्येक आठवड्यात वेगळा विषय असेल. त्या आठवड्यात क्लासरूम सेशन असेल एक दिवस, मंगळवार आणि बुधवार 2 दिवस असतील. त्याच्यावरती तुम्हाला जो कुठलं सेशन घेतलं जाईल सोमवारी त्या आठवड्यामध्ये, तर त्या सेशनवरती आधारित एक हँड्स ऑन तुम्हाला प्रोजेक्ट करायचं. आणि रादर 3 दिवस, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आणि काही ग्रुप ऍक्टिव्हिटी सुद्धा असतील पाहिजे. मंगळवारी ग्रुपमध्ये काम करायचंय आणि बुधवार, गुरुवार तुम्हाला वैयक्तिक त्या आठवड्यातल्या टॉपिकवर काही प्रोजेक्ट किंवा छोटी ऍक्टिव्हिटी अशी करायची. आणि जी तुम्ही गुरुवारी रादर शुक्रवार आणि शनिवारी तुम्ही आपापल्या हॉस्टेलला असाल जिथे तिथे तुम्ही ते डॉक्युमेंट करायचंय. कशा प्रकारे डॉक्युमेंट करू शकता, तर आता कम्प्युटरवरतीच करणं गरजेचं पण आहे आणि महत्वाचं पण. आणि जर आतापर्यंत कम्प्युटरचा वापर करून जास्त काही डॉक्युमेंटेशन केलं नसेल, म्हणजे अगदी पॉवर पॉईंट, वर्ड फाईल असेल, पॉवर पॉईंट असेल, किंवा स्वतःच्या ब्लॉग साईट बनवून त्याच्यावरती पब्लिश करणं असेल सुद्धा, हे सुद्धा एक कौशल्य आहे. ते नसेल आतापर्यंत केलेलं तर ही एक संधी आहे. कारण अदरवाईज वर्ड शिकणं, पॉवर पॉईंट शिकणं, किंवा स्वतःची वेबसाईट बनवून त्या वेबसाईटवरती स्वतःचं काम मांडणं, डॉक्युमेंट करणं, हे सुद्धा एक कौशल्य आहे. आणि ते पुढे जाऊन तुम्हाला इंडस्ट्रीमध्येच त्याचा उपयोग होईल. त्यासाठी ते डॉक्युमेंटेशन करणं हा एक ह्या कोर्सचाच भाग आहे. आणि मग ते डॉक्युमेंटेशन झालं, 8 आठवडे झालं की त्याच्यावरती आधारित तुमचं मूल्यांकन केलं जाईल, इव्हॅल्युएशन केलं जाईल, किंवा हो तुम्ही हा कोर्स कितपत पूर्ण केलेला आहे आणि तुम्ही आता इंटर्नशिपसाठी रेडी आहात का, हे एक साधारणपणे त्या डॉक्युमेंटेशन वरून हा कोर्स आम्ही जेव्हा करू तर तेव्हा आम्हाला अंदाज येईल की तुम्ही किती सिन्सिअरली किंवा किती नीटपणे आणि किती तुम्हाला हे काम समजलंय. आणि हे आमच्यासाठी पण नाहीये, हे जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही घेऊन जाल, ते इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिपसाठी जेव्हा जाल, तेव्हा इंटर्नशिपसाठी जेव्हा तुमचं काम हे डॉक्युमेंट केलं असेल, तर तेव्हा तुम्हाला सहज इंटर्नशिपसाठी मदत होईल त्याची. आणि त्याचा उपयोग तुम्हाला तिथे नक्कीच होईल. तर हा एक साधारण आराखडा आहे ह्या कोर्सचं वेळापत्रक ज्याला म्हणता येईल. आता संधी कुठं कुठे आहेत, तर एक साधारण इंडस्ट्री ज्याच्या आम्ही बघितल्या होत्या, किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल्स उद्योग क्षेत्र आता सध्या खूप वाढतंय. म्हणजे अगदी नावाजलेल्या ब्रँडेड कंपन्यांपासून ते अगदी स्टार्टअप कंपन्या आजकाल 2 व्हीलर्स आणि इलेक्ट्रिकल 4 व्हीलर्स मध्ये सुद्धा येतात. मग पूर्ण व्हेकल उभारणी असेल, किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल मधला काही मॉड्यूल असेल, म्हणजे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम असतील, इलेक्ट्रिकल वायर हार्नेस सिस्टम असतील, तर ह्या प्रकारचे कुठल्या ना कुठल्या तरी मॉड्यूल वरती अनेक स्टार्टअप सध्या काम करतात. तर त्या क्षेत्रामध्ये असलेली संधी, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, म्हणजे आता पूर्वी लो कॉस्ट ऑटोमेशन असायचं हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स वापरून, तर आता IoT, इंडस्ट्री 4.0 किंवा 4.0 ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे इंटरनेटवरती एम्बेडेड सिस्टम वापरून तुम्ही ऑटोमेशन करण्याच्या संधी आहेत मार्केटमध्ये. रोबोटिक्स तर पूर्वी पण होतं, पण रोबोटिक्स स्पेसिफिकली ऑटोमेशनसाठी जेव्हा वापरतो, इकडून तिकडे मटेरियल लॉजिस्टिक शिफ्ट करण्यासाठी, तर अनेक प्रकारचे रोबोट्स सध्या वापरले जातात. पूर्वी फोर्क ट्रकनी मटेरियल इकडून तिकडे शिफ्ट केलं जायचं, आता रोबोट वरतीच मटेरियल बऱ्यापैकी वेअरहाऊस पासून प्रोडक्शन लाईन वरती येतं, किंवा प्रोडक्शन लाईन वरून वेअरहाऊस मध्ये जातं. तर त्या रोबोटिक्स मध्ये असलेल्या संधी, CNC प्रिसिजन मशीनिंग, म्हणजे टर्निंग सेंटर्स असतील, व्हर्टिकल मिलिंग मशीन्स असतील, तर ह्या प्रिसिजन मशीनिंग आणि डाय मेकिंग इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली ह्या संधी आहेत. प्रोटोटायपिंग म्हणजे एखादा नवीन तुमच्या डोक्यात असलेल्या संकल्पना जेव्हा एखादं प्रॉडक्ट म्हणून आपण मार्केटमध्ये लॉन्च करतो, तर ते प्रोटोटायपिंग त्याला म्हटलं जातं, की तो प्रॉडक्ट पूर्णपणे प्रूव्ह करेपर्यंत त्याचं टेस्टिंग करणं. अनेक स्टार्टअप इंडस्ट्री सध्या ह्याच्यामध्ये काम करते. मग ते एम्बेडेड किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट असेल, किंवा दुसरा कुठलाही प्रॉडक्ट असेल, तर ते प्रोटोटायपिंग इंडस्ट्रीमध्ये सध्या खूप गरज आहे. आणि न्यू प्रॉडक्ट इंट्रोडक्शन, म्हणजे एखाद्या जुन्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जेव्हा नवीन प्रॉडक्ट लॉन्च केला जातो, तेव्हा बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. कारण
सगळे कौशल्य येणं खूप गरजेचं आहे. सध्या एकच प्रकारचं कौशल्य येते आणि मग त्याच्यावरतीच सध्या जॉब मिळतो. आता असं पूर्वीसारखं राहिलेलं नसल्यामुळं मला डिझाईन पण आलं पाहिजे, मला ते कसं बनवतात ते पण आलं पाहिजे. मला त्यासाठी लागणारे फिक्सर कसे बनवतात ते आलं पाहिजे, किंवा ते फिक्सर कसं वापरायचं ते आलं पाहिजे, ते डायमेन्शन कसे मोजायचं ते आलं पाहिजे. तर अशा सगळ्याच गोष्टी आणि कौशल्य येणं खूप गरजेचं आहे. तर हे नवीन प्रॉडक्ट जेव्हा बनवलं जातं तेव्हा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये नवीन प्रॉडक्ट बनवण्याची टीम असते. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक स्किल बऱ्यापैकी येत असतं. तर त्यामुळे तशा प्रकारच्या संधी सुद्धा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळतील. तर आता राहिला प्रश्न तो म्हणजे कोर्स फीचा. साधारण अंदाज आता तुम्हाला देतो आणि मग आपण तो मॉड्यूल जेव्हा चालू होईल तेव्हा ते कसं करायचं आणि त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला कोर्स फी भरण्यासाठी कोणत्या प्रकारची मदत मिळू शकते का संस्थेची किंवा अजून कुठल्या तरी संस्थांची, तर ते पण थोडक्यात तुम्हाला सांगेन की हा कोर्स जसं 2 महिन्याचा आहे, निवासी कोर्स आहे. तर 2 महिन्याची ह्या कोर्सची फी 10,000 रुपये आहे. आणि रेसिडेन्शियल प्रोग्राम असल्यामुळे पाबळमध्ये विज्ञान आश्रमामध्ये राहण्याची सोय तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. त्याचे काही चार्जेस नसतील, पण कॅम्पसमध्येच कॉमन किचन आहे जिथे तुम्हाला जेवण पण मिळेल. त्याचे तुम्हाला 2 महिन्याचे 3,000 रुपये असे 10 आणि 3 13,000 रुपये ह्या कोर्सची 2 महिन्याची फी आहे. इंटर्नशिप मध्ये तुम्हाला पेड इंटर्नशिप मिळेल. तर तो एक महत्वाचा भाग होता ह्या पूर्ण लॉजिस्टिक मध्ये. तर असं साधारणपणे एक ह्या कोर्सचा आराखडा, कोर्समध्ये स्पेसिफिकली कोण कोणासाठी कशासाठी केव्हा, एक साधारण आपण असा एक स्ट्रक्चर बघितलं. तर इथं आता मी थांबतोय. तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्यासाठी आपण एक 10 मिनिटं आपण घेऊ आणि मग हा वेबिनार इथे थांबवला जाईल. कोणाला चॅट पण तुम्ही करू शकता किंवा अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. सर माझा आवाज येतो? हो, येतोय, बोला. सर नमस्कार. आपण सांगितलं की हे 10,000 रुपये कोर्स फी आहे ना, याला कोणाकडून आर्थिक मदत घेता येऊ शकते विद्यार्थ्याला? हा, तर गरजू विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन विज्ञान आश्रमात भेट दिली तर ती चर्चा करता येईल की नेमकं प्रत्येकाच्या याच्यानुसार ते ठरू शकतं की किती मदत मिळेल किंवा कुठली संस्था देईल. आता नाही सांगता येत म्हणजे ह्या आजच्या घडीला. पण गरज असेल, संस्थेला वाटलं की नाही हो ती गरज आहे, तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आम्ही करू. किंवा तुमच्या बाजूने पण जर कोण असेल स्पॉन्सर करणारं तर नक्कीच करू शकता. येस, थँक्यू. हो, फक्त त्या विद्यार्थ्याने किंवा त्या विद्यार्थ्यांना जे कोणी रेकमेंड करतायत तर त्यांनी विज्ञान आश्रमाच्या कॅम्पसवरती एकदा भेट द्यावी. किंवा मी म्हणेन की इथे आपण एक योगेश सर, आपण एखादा नंबर, तुम्ही मला वाटतं फ्लायरवरती दिलेच जात ना, 2 नंबर आहेत, त्यापैकी कोणत्याही एका नंबरवरती तुम्ही संपर्क साधला तर ते तुम्हाला फोनवरती पण गाईड करतील. अजून कोणाला काही प्रश्न आहे? तर आणखी एक छोटा प्रश्न की हो, विचारा. ह्या कोर्सला स्टुडंटच्या एलिजिबिलिटीचा काय क्रायटेरिया आहे? कारण मी इंजिनिअरिंग कॉलेजला जॉब करतो. माझे हो, हो. बेसिकली इंजिनिअरिंगचे स्टुडंटला मी हे सर्क्युलेट केलंय. त्यातली काही मुलं आता आहेत पण, आणि काही उशिरा माहीत झाल्यामुळे त्यांना मी नंतर हे फ्लायर शेअर करेल. तर एज्युकेशनचा काही क्रायटेरिया, बेसिक मिनिमम? तर बेसिकली आपण म्हटलं तसं एक तर डिग्री, डिप्लोमा झालेला इंजिनिअरिंग किंवा ITI झालेलं आहे, काही वर्षाचा थोडासा अनुभव आहे आणि आता सध्या जॉब नाहीये, किंवा ग्रॅज्युएट पण झालेलं आहे, फ्रेश ग्रॅज्युएट आणि जॉब नाहीये, एक तर तो क्रायटेरिया आहे. असे लोक करू शकतात. चॅटवरती सुद्धा अरुण कुंभार म्हणून आहेत, त्यांनी विचारले की विद्यार्थ्यांसाठीच आहे की आता वयवर्ष 40च्या पुढे सुद्धा डिजिटल फॅब्रिकेशन कोर्स शिकायचा आहे, अशांसाठी पण आहे. तर सर एक हा साधारण कोर्स 18 ते 24 वर्षांसाठी आहे. इतर वयोगटासाठी किंवा तुमची इच्छा असेल तर नक्कीच आपले काही विशेष सर्टिफिकेट कोर्स पण असतात कुंभार सर. तर तुम्हाला त्याच्याविषयी वेगळी आपण माहिती देऊ. तुम्ही नंबर इथे दिलेला आहे चॅटवरती, तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. आपण
स्पेसिफिक केससाठी आपण तुम्हाला इंडिव्हिज्युअली आपल्याला वैयक्तिक बोलता येईल. चालेल सर, ओके. पाबळला करू शकता तुम्ही काही 2 महिन्याचा 1 महिन्याचा कोर्स सुट्ट्यांमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी पुण्यातल्या कॅम्पसमध्ये सुद्धा करू शकता. काही ठराविक कौशल्य विज्ञान आश्रमाच्या पुण्याच्या कॅम्पसमध्ये सुद्धा होतात. पण पूर्ण वेळ बाकीचे जे तंत्रज्ञान आहेत, पीसीबी मिलिंग असेल किंवा वूड राउटिंग मशीन्स असतील, मिलिंग मशीन्स असतील, तर त्या मात्र पाबळलाच आहेत आणि पाबळलाच करणं आम्ही रेकमेंड करतो. सर, मला एक विचारायचं होतं. म्हणजे हो, आता बोला. जे सर विचारलं की 25% एज क्रायटेरिया, तर जसं एक जण म्हणाले होते एज क्रायटेरिया क्रॉस केलाय पण कोर्स करायचा पुण्यामध्ये नॉन रेसिडेन्शियल आहे, कारण की घरून काही परमिशन मिळणार नाही रेसिडेन्शियल साठी. मग मला त्या संदर्भात विचारायचं, ऍज अ लेडीज कॅन्डिडेट म्हणून विचारते मी की नॉन रेसिडेन्शियल असेल तर चालेल, पण मग होल डे आम्ही देऊ की सपोज तिथे 7 o'clock ला ओपन होत असेल तर इथे 9 to 6 आम्ही फोनवर जॉब असतो तसं देऊ शकतो. मग नॉन रेसिडेन्शियल प्रोग्राम आहेत. तुम्ही जसं म्हटलं तसं काही विशेष स्पेसिफिक केस असेल तर आपण बोलूयात. तसं असेल तर रेकमेंडेड आहे की त्याच्यावरती आपल्याला तो कोर्स झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर आठवड्यामधलं त्या सेशनचं काम करावं लागतं. तर ते कसं करता येईल तर ते बघून, म्हणजे तुम्ही पाबळच्या आसपास असाल राहायला तर ते शक्य होईल. कारण दररोज प्रवास करणं शक्य होत असेल तर विचार करता येईल. पण अगदी जर दररोज 40-50 किलोमीटरचा प्रवास असेल एक वन वे, तर ते थोडंसं कठीण होऊन बसेल. म्हणजे कामापेक्षा जास्त ऊर्जा आणि वेळ प्रवासातच जाईल. हो. त्यामुळं शक्यतो जवळ असेल तर ठीक आहे, 15-20 किलोमीटरच्या रेडियस मध्ये. एक 35-40 किलोमीटरच्या आसपास माझ्या इथून पाबळ. पण मग तरी पण मग रेसिडेन्शियलला परमिशन नाही मिळणार, कारण की याच्या आधी पण मी एकदा ट्राय केलं होतं. पण मग तुम्ही कसं काय तरी मी म्हणेन की तुम्ही येऊन भेटा कॅम्पसमध्ये. रणजित सर असतील किंवा योगेश सर, कुलकर्णी सर असतील किंवा आमच्यापैकी कोणी असेल तर आपण बोलता येईल आपल्याला काय. पाबळ सर. हो, विज्ञान आश्रम पाबळमध्ये येऊन भेटा. ठीक आहे. पाबळ पुण्याचं काय म्हटलं होतं तुम्ही? पुण्यात कुठे सेंटर आहे? पुण्यात कोथरूडला आहे, पण पुण्यात हा कोर्स पूर्ण वेळ नाही करता येणार आपल्याला. कारण पुण्यात सगळेच ह्याच्याविषयीची मशीन्स किंवा सगळेच बरं, कोथरूडच्या ब्रांचला कोणते दुसरे कोणते कोर्सेस आहेत सर? ते शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी. ओके. म्हणजे अगदी जास्तीत जास्त कॉलेजमध्ये इंटर्न असेल तर ठीक आहे. म्हणजे कॉलेज पूर्ण झाल्यासाठी पाबळलाच हा जास्त कोर्स चालतात. ठीक आहे. हो, तुम्ही कोथरूडचा ऍड्रेस पाबळला येऊन नाही भेटा. सर? कोथरूडचा पाठवतो ना तुम्हाला. ह्या नंबरवरती जे 2 नंबर आहेत ना आता वरती दिलेले आहेत, इथं आता थोड्या वेळापूर्वी योगेश सरांनी इथे चॅट केले होते. मी पुन्हा एकदा चॅटमध्ये पाठवतो. त्यापैकी कुठल्याही नंबरवरती तुम्ही संपर्क करा. फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी कोथरूडचा कॅम्पस आहे. बाकी कॉलेज आणि कॉलेजमधून पासआउट झालेल्यांसाठी पाबळ. हे ट्रेनिंग 4 मे पासून असेल सर. ओमकार इथे लिहितात की हे 4 मे पासून 8 आठवड्याचं कोर्स असेल आणि तिथून पुढे 2 महिने इंटर्नशिप. म्हणजे कॅम्पसमध्ये 2 महिने आणि 2 महिने इंटर्नशिप. 8+8 8 आठवड्याचे कोर्स, 8 आठवड्याची इंटर्नशिप. अजून कोणाला काही प्रश्न आहे? अदरवाईज 1-2 प्रश्न घेऊ आणि मग थांबूया आपण. योगेश सर आहात तुम्ही? हो सर, एखादा प्रश्न घेऊ कोणाचा असेल तर. हो हो, चालेल. अरुण कुंभार सर, तुम्ही संपर्क करा. म्हणजे कमवानी शिका योजनेबद्दल तुम्ही विचारताय, आपल्याला तसं बोलता येईल. साधारण कोर्स पूर्ण केलं किंवा इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर सॅलरी रेंज काय असते? म्हणजे साधारण म्हणजे आता आपण हे जे जॉब च्या संधी ज्या म्हणतो ना, त्या एंट्री ग्रेड प्लस आपण म्हणतो. म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर सर्वसाधारणपणे एंट्री लेवलचे जॉब आणि त्याच्यानंतर मग अनुभवी व्यक्तींसाठी असलेले जॉब,
ह्याच्यामध्ये आपण प्लेसमेंट बघतो. म्हणजे अगदीच एंट्री लेवल नाहीये आणि अगदीच अनुभवाच्या ह्याच्यावरती असलेले एक्सपिरियन्स लेवलचे जॉब असं पण नाही आपण बघत. त्याच्यामधला मध्ये खूप गॅप आहे, तर ती गॅपला आपण टार्गेट करतो basically. थँक्यू म्हणजे सर. जर इंटर्नशिप 15 ते 22-25 हजारापर्यंत जर इंटर्नशिप जर एखादी कंपनी देऊ शकत असेल त्या कौशल्यासाठी, तर एक अंदाज येऊ शकतो आपल्याला की एक 30-35 हजारापर्यंत तरी पूर्ण वेळ नोकरी मिळू शकेल. मी एक अंदाजे सांगतोय, म्हणजे मी काही क्लेम नाही करत किंवा आतापर्यंत इंडस्ट्रीने अजून ऑफर नाही केली. ज्या प्रकारे ती इंटर्नशिप तो विद्यार्थी पूर्ण करेल किंवा इंटर्न पूर्ण करेल, एखाद्याला त्याच जॉबसाठी 40,000 पण मिळतील, एखाद्याला 25,000 पण मिळतील. ते डिपेंड करते की त्या विद्यार्थ्याने ती इंटर्नशिप किती सिन्सिअरली आणि सिरियसली पूर्ण केली आणि तो किती फिट होतोय बेसिकली. खूप छान उपक्रम आहे सर. आणि मी डेफिनेटली रिकमेंड करेल आमच्या सर्कलमध्ये जे कोणी गरजू असतील. हो बट जसं काही आपले उपस्थित कॅन्डिडेट्सनी जो शंका उपस्थित केल्यात ना, त्या पण थोडंसं जर आपण वर्कआउट केल्या, जसं की तुम्ही जो एज लिमिट लिहिलेला आहे हो तो कॅटेगरी बनते. पण आता काय होतंय, आताची जी सिनेरिओ आहे सर, तुम्हाला पण माहिती आहे की भरपूर ले ऑफ होत आहेत. इरेस्पेक्टिव्ह ऑफ परफॉर्मन्स ते कंपनी स्ट्रॅटेजिकली ले ऑफ करतायत आणि चांगली लोक वयस्कर म्हणजे 40+ म्हणू आपण, हॅव्हिंग एक्सपिरियन्स, ते विदाऊट जॉब राहतात. मग त्यांना या परिस्थितीमध्ये जॉब मिळणं खूप कठीण जातं. एकतर आहे ते जॉब मिळत नाहीये आणि त्यांचं जे स्किल आहे त्या लाईनमध्ये पण त्यांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कोपअप न केल्यामुळे असेल किंवा व्हॉट एव्हर रिझन, तर अशा लोकांसाठी पण हे खूप उपयुक्त आहे असं मला वाटतं की समजा 2 महिन्यांचा जो सेशन आहे आणि रेसिडेन्शियल पण आहे, दॅट इज ऑल्सो गुड ऍक्च्युली. मी तर म्हणेन की फुल फोकसनी तुमचं तो करिक्युलम पूर्ण करता येईल तुम्हाला आणि पुढं जशी तुमची हेल्प राहील त्या लोकांना, तर ह्याच्यावरती पण विचार व्हावा अशी माझी रिक्वेस्ट आहे. म्हणजे हो सर, नक्कीच. त्यासाठी आपण सध्या हे बघतोय की म्हणजे आधुनिक कोर्सेस, मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा, तर ह्या कोर्सची पण ह्या प्रशिक्षणातून तो ओळख होईल किंवा त्याचा वापर केला जाईल. तर हे पण आपण कौशल्य ह्याच्यामध्ये ऍड करतो, जेणेकरून नवीन काही आलं तर त्याचे पण शिकण्याची एक इच्छाशक्ती एक तर निर्माण होण्याची एक चान्सेस, आणि दुसरं म्हणजे रिसोर्स प्रोव्हाइड करणे. काय काय आहे त्याच्याविषयी शिकण्यासाठी, काय काय आहे किंवा कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट केले जाऊ शकतात. तर अदरवाईज इंडस्ट्रीमध्ये असताना सतत प्रशिक्षण घेणं हे एकतर कामाच्या लोडमुळे शक्य होत नाही किंवा काही कारणामुळे. जे इथे थोडं पूर्ण वेळ फोकस असेल तर तेही करता येईल. आणि नंतर पण एकदा त्याची सवय लागली की बाबा आपल्याला नवीन काय आहे इंडस्ट्रीमध्ये, तर हे रिसोर्सेस प्रोव्हाइड करण्याचं काम पण विज्ञानाश्रम करते की तुम्ही बाबा हे नवीन काय आहे हे शिकून बघा, हे हाताने काम करून बघा. तर ह्या गोष्टींची तर आपोआपच ओळख होईल, म्हणजे आपोआपच ते त्याचा भाग असेल असं मी म्हणेन. आणि सर मुलींसाठी हे रेसिडेन्शियलच आहे का? म्हणजे हो सर, म्हणजे एक साधारण आपण तसाच एक स्ट्रक्चर ठेवलंय. पण जर मी मगाशी म्हटलं तसं आपण केस टू केस बेसिसवरती बोलू शकतो. फक्त एवढंच आहे की खूप जास्ती दूर असेल तर मग अपडाऊन करणं खूप अवघड आहे. म्हणजे त्याला काही पर्याय नाही. म्हणजे नाही, ते ते तर आहे सर. म्हणजे पूर्ण करण्यासाठी पूर्ण करणं असं होईल, म्हणजे आपल्याला तसं पण नको आहे. अदरवाईज मग इतर कुठला कोर्स रिमोटली पूर्ण करणं किंवा पार्ट टाइम करणं, आणि ह्याच्यामध्ये मग आपल्याला तो फरक ठेवायचा आहे की प्रत्यक्षातच तो अनुभव घ्यायचा. त्यामुळं कॅम्पसवरतीच करणं, रेसिडेन्शियल करणं हे मस्ट आहे. जसं माझी मुलगी आता 11वीला आहे, बट म्हणजे तिच्या सुट्ट्यामध्ये मी विचार करत होतो की असं काहीतरी मिळावं, बट मला मिळालं नाही. आता तिची 11वी चालू झाली. बट जसं 12वी नंतर समजा जर तिला जर असेल वेळ, तर म्हणजे दिस इज गुड ऍक्च्युली ऑप्शन की इरिस्पेक्टिव्ह कुठल्या स्ट्रीम मध्ये ते जाणार आहेत, पण हँड्स ऑन प्रॅक्टिस तुम्हाला मिळते
विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, तर का करू नये असं एक म्हणजे विचार होता. त्यासाठी मी विचारलं सर, की मुलींना राहून करता येईल का? नक्की. आणि हा नाही तर दुसरे कुठले आपले कोर्स आहेत त्याच्याविषयी तुम्ही विचार करू शकता. तसं असेल तर 1-2 आठवडे किंवा काय. पण आता प्रामुख्याने आता ह्या चर्चेमध्ये आपण तो कोर्स विषयीच तो आता कोर्स बघतोय. ठीक. तुम्हाला जर हवं असेल इतर कोर्स विषयीची माहिती तर तुम्ही त्या नंबरवरती, त्यापैकी एक नंबर माझाच आहे मला असं वाटतं. हा 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 मी कनेक्ट करतो हो सर तुम्हाला. हो चालेल. थँक्यू. थँक्यू सर. थांबूया मग आता आपण इथे. जर काय असतील प्रश्न तर तुम्ही त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. चॅटवरती एक प्रश्न आहे. ग्रॅज्युएट और अंडर ग्रॅज्युएशन फ्रॉम AIML कोर्स ऑफ डेटा सायन्स आर एलिजिबल फॉर दिस कोर्स. हो, तुम्ही करू शकता. जसं आपण म्हटलं की ग्रॅज्युएट झालेला आहात आणि हातात कुठलेच जॉब नाहीये तर नक्कीच करू शकतात. म्हणजे कुठलीही डोमेन असं स्पेसिफिक काही गरजेचं नाहीये की मेकॅनिकल इंजिनिअरिंगच आहात केलेलं आहे किंवा काय. तर त्या इंडस्ट्री नीडनुसार आपण फिटमेंट करू इंटर्नशिपची. कारण आपल्याकडे वाईड व्हरायटी ऑफ इंडस्ट्री आहेत इंटर्नशिपसाठी, जे स्वतःहून आम्हाला ह्याच्यामध्ये कोलॅबोरेट करायला पुढे आलेले आहेत. तर त्या इंडस्ट्रीनुसार आपल्याला हे करता येईल, म्हणजे मॅपिंग. तो काही प्रश्न नाही. एक छोटासा प्रश्न आहे. हो, विचारा ना. अरुण कुंभार. पहिली गोष्ट तर धन्यवाद, कारण हे जे आपण कोर्स ठेवले CNC राउटर आणि लेझर कटिंगचे वगैरे, त्या मशीनचे ॲक्च्युली शिकवण्यासाठीचे असे कोणतेही बेसिक इन्स्टिट्यूट नाही आहेत मुंबईमध्ये सुद्धा. आणि मला स्वतःला ते मशीन ऑपरेटिंगचं शिकायचं होतं, पण त्याला पर्याय एकच असते का जिथे ते वर्क होतं तिथं कामाला राहणं, त्याशिवाय पर्याय नाही. आणि सोबत जर तुम्ही त्या दोन्ही मशीन सोबत कोरल ड्रॉ ग्राफिक डिझाईनशी रिलेटेड आहे ते जर शिकवलं तर मग विद्यार्थ्यांसाठी अजून चांगलं होईल ते. हो सर. हो, आपण थँक्यू सर. त्यासाठीच मग ते 2D डिझाईन पण बघतोय की जेणेकरून ती मशीन इंडिपेंडेंटली वापरता आल्या पाहिजे. आणि बरोबर. जरी डिझाईन जर शिकलं तर उत्तमच आहे, किंवा एखादा पूर्ण प्रॉडक्ट कसा बनवायचा आणि त्यातला एखादा पार्ट मला 2D कन्वर्ट करून मला त्याचं राउटिंग वरती किंवा मिलिंग करता येईल का, प्लाझ्मा कटिंग करता येईल किंवा लेझर कटिंग करता येईल का, तर हे पण आपण हे सगळ्या कोर्सचाच भाग असेल. त्यामुळं नक्कीच तुम्ही म्हणालात ते अगदीच योग्य आहे. आणि आय कॅन ॲग्री तुम्ही जे काय म्हणालात. हाताने काम करून थँक्यू. भेटल्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला वेगळं प्रशिक्षण कोण देत नाही. डायरेक्ट ऑन द नाही. जॉबच दिली जाते संधी. ती इथे आपल्याला 2 महिन्यामध्ये शिकता शिकता सहज उपलब्ध होईल. आणि रेसिडेन्शियलचा एक एवढाच फायदा आहे की तुम्हाला आत्ता वाटलं की हा दुपारी 3 वाजता मला ह्याच्यावरती काही काम करून बघायचंय, यू आर ऑलवेज वेलकम. कोण ना कोणतं तिथे प्रशिक्षक उपलब्ध असतात, त्यांच्या मदत घेऊन आणि कालांतराने स्वतः करून बघणे. तर ही ह्यातून मिळणारी खूप मोठी संधी आहे ह्या कोर्सच्या माध्यमातून. बरोबर. थँक्यू. धन्यवाद. मला वाटतं किशोर सर थांबूयात आता. हो थांबूयात. हा, साधारणतः विज्ञानाश्रम पाबळा विभागचा हा वेबिनार होता आणि मार्केटमध्ये काय अ, संधी आहे आणि त्या आधारे तुम्हाला काय कौशल्य घ्यावायचं आहे, अशा सगळ्या अनुषंगाने आपण हा कोर्स बद्दल आता बोलतो आहे. साधारणतः हा खरं तर इंडस्ट्रीला लागणारा अत्यावश्यक असा कोर्स आहे. या मार्केटमध्ये एवढा डिमांड आहे, पण तो स्किल सेट विद्यार्थ्यांकडे नसतो. म्हणजे एकाच कोर्समध्ये हा साधारणतः 360 डिग्री कोर्स आहे. म्हणजे तुम्हाला AI असेल, इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन असेल, 3D प्रिंटिंग असेल, मोल्डिंग कास्टिंग असेल, या सगळ्याच गोष्टी या आपण 2 महिन्यात. आणि आमचा आग्रह हा काय आहे की तुम्ही कॅम्पसला येऊन तो करावं, कारण की तुम्हाला बऱ्यापैकी त्यामध्ये वेळ मिळतो आणि तुम्ही जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करता. तर त्याच्यामुळे आपण, आणि तुमचे वेगवेगळे प्रश्न आहेत की काही फीज संदर्भात वगैरे, तर आपण जे 2 नंबर दिले आहेत त्यावर तुम्ही अवश्य कॉल करा. आपण तसं काय करता येईल का, समाजातनं कुठनं या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी काही डोनेशन मिळता येईल का, असा आपण प्रयत्न करू. पण शिकण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा कोर्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि किशोर गायकवाड सर सुद्धा या गोष्टीसाठी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील, तुमच्याकडनं या गोष्टी करून घेतील, कारण की त्यांचा खूप मोठा अनुभव या क्षेत्रातला आहे. तर किशोर गायकवाड सर, धन्यवाद, तुम्ही आलात, सगळी माहिती दिली. धन्यवाद सर. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि कोणाला काही शंका असतील, वैयक्तिक नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधा. आणि ऑल द बेस्ट प्रत्येकाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट वर्क. थँक्यू.